आम्ही उटी लेक बघितला आणि इथून कर्नाटका हॉर्टिकल्चर गार्डन पाहायला आलेलो आहे। आणि इथले तिकीट चार्जेस आहेत अडल्ट्सला 100 रुपीज, किड्सला 50 रुपीज। आम्ही इथे तिकीट काढले, पैसा ही पैसा होगा। आम्ही हे गार्डन पाहायला खूप एक्साइटेड होतो, कारण या टाइपचे गार्डन आम्ही तर पाहिले नव्हते। सो चला बघूया हे गार्डन तसेच आहे का जेवढे आम्ही इमॅजिन केले आहे। रेड फुल आहेत, मस्त गार्डन आहे हे। बोटॅनिकल गार्डन आहे ना, तशाच टाइपचं आहे, पण छान आहे, बऱ्यापैकी मोठं पण आहे। एंट्रीलाच हे मोठे असे 2 हत्ती होते। चला आता आपण इकडे वरती काय बघूया। या गार्डनला यायचे कसे, तर हे गार्डन उटी बस स्टँड पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। तर उटी लेक पासून 5 ते 10 मिनिटाच्या डिस्टन्स वर आहे। सो तुम्ही बसने, कॅबने किंवा स्वतःच्या गाडीने इथे येऊ शकता। तुम्ही उटी ट्रिपला आलाय तर तुमच्या फ्रेंड्स और फॅमिली सोबत या गार्डनला नक्कीच या, कारण इथे 50,000पेक्षा जास्त फुलझाडं आहेत। तसेच इथे एक चहाचा मळा देखील आहे आणि सर्वात उंच ब्रिज देखील आहे। या ब्रिज वरून या पूर्ण गार्डनचा आपण व्ह्यू घेऊ शकतो। आणि महत्वाचे म्हणजे इथे एक भूलभुलैया देखील आहे, सो त्याचा देखील तुम्ही इथे आनंद घेऊ शकता। रोहित देखील या भूलभुलैयामध्ये गेला होता। मी वरून आता गार्डनचा पूर्ण व्ह्यू दाखवते। पूर्ण नाही म्हणता येणार, 1 साइड व्ह्यू आहे। एवढेच दुसऱ्या साइडला देखील मोठे आहे हे गार्डन। इथे ग्रासने वेगवेगळ्या टाइपचे इतके छान डेकोरेशन केलेले आहे की आपण बघतच राहतो। आमचे 2-3 दिवस ट्रॅव्हल झाल्यामुळे आम्हाला देखील थोडाफार कंटाळा आला होता, पण इथली ग्रीनरी, इथले सुंदर सुंदर फ्लॉवर्स पाहून आम्ही देखील पुन्हा एनर्जेटिक झालो। आणि इथला सर्वात सुंदर व्ह्यू म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स जणू काही रेनबो सारखेच दिसतात। आणि इथे प्रत्येक वर्षी फ्लॉवर्स फेस्टिवल आयोजित केला जातो। इथे फ्लॉवर्सचे वेगवेगळ्या टाइपने डेकोरेशन केले जाते, सो ते देखील बघण्यासारखे आहे। तुम्ही जर त्या वेळेत उटीमध्ये असाल तर ते देखील नक्कीच पहा। हे गार्डन 38 एकर वरती आहे आणि हे उटीमधील मोठे उद्यान आहे। आणि इथे 50,000पेक्षा जास्त कुंड्यांमध्ये वेगवेगळ्या टाइपची फुलं आहेत। तुम्ही जर फोटोज व्हिडिओज काढण्यात खूप इंटरेस्टेड असाल तर या गार्डन मधून तुम्ही लवकर बाहेर पडणारच नाही। आमचे देखील फोटो व्हिडिओ काढणे चालूच आहे। आपल्या बिझी लाईफ शेड्यूल मधून, आपल्या सिटी मधल्या वातावरणातून आपण आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ काढून अशा नेचर मध्ये यायलाच पाहिजे। इथे आल्यावर आपले सर्व दुःख, टेन्शन्स असे दूर पळून जातात। आपण इथल्या निसर्गात एकरूप होऊन जातो। आम्ही या गार्डनची आता एक वरची साइड एक्सप्लोर केली, आता आम्ही डाऊन साइडला चाललेलो आहे। इथे चला बघूयात आपण आणखी काय वेगळं पाहायला मिळते। मित्रांनो, हा आहे भूलभुलैया। तर आता याच्यासाठी मल्टिपल एंट्रीज आहेत, तर बघू आपण एक एंट्री ट्राय करून बघू आपण सेंटरला पोहोचतो का ते। चलो चलो। कौन है ये लोग, कहां से आते हैं? ऑरेंज कलरची फुलं, काहीतरी वेगळीच आहे ती। रोहित सापडते का एक्झिट? फायनली 5 मिनिटं चालल्यानंतर एक्झिट सापडलंय। चलो आता आपण इकडची साइड एक्सप्लोर करूयात। या साइडचा व्ह्यू पण अप्रतिम आहे। आणखी एक मिनी वॉटरफॉल देखील आहे। मिनी वॉटरफॉल, या वॉटरफॉलच्या ऑपोजिटच एक छोटस तळ देखील आहे। आणि इथूनच आपल्याला हा ब्रिज देखील दिसतो। या तळ्यात सुंदर सुंदर बदकं देखील होती, खूप मस्त। इथून आपल्याला ब्रिजचा व्ह्यू, पाईन ट्री, डोंगर यांचा अप्रतिम व्ह्यू दिसतो। आणि हे गार्डन खूप मोठे आहे, पण चालताना अजिबात थकवा जाणवत नाही। ओ माय गॉड, केवढा मोठा ब्रिज आहे।
इंटरेस्टिंग, काहीतरी इंटरेस्टिंग आहे. चलो देखते है. इथे वॉटर शो पण आहे अवेलेबल, पण आत्ता तरी बंद आहे सध्या. मला वाटतं संध्याकाळी चालू होत असेल. ॲक्च्युली ह्या गार्डनचे जे तिकीट आहे ते 100 रुपीज पर पर्सन आहे. जेव्हा आम्ही बाहेरून गार्डन बघितलं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की 100 रुपीज इज टू मच. पण जेव्हा आम्ही आत आलो त्यावेळेला हे गार्डन पहिले खूप मोठं गार्डन आहे आणि यांची मेंटेनन्स कॉस्ट मला वाटते खूप येत असेल. त्यामुळं इट्स वर्थ, दिस इज मस्ट विजिट प्लेस. आपल्याला जो खालून ब्रिज दिसत होता त्या आता आपण ब्रिजवरती जाणार आहे. या गार्डनच्या जवळ दोन्ही बाजूला टी गार्डन टाइप केले आहे. इथे आपण फोटोशूट देखील करू शकतो आणि इथे प्रोफेशनल फोटोज देखील काढून मिळतात. त्याचे काही चार्जेस आहेत. चलो आता या ब्रिज वरती आपण जाऊयात. आणि इथून जो काही व्ह्यू दिसतोय खूप भारी आहे. म्हणजे चारी बाजूला ग्रीनरीज दिसून येते आणि मध्ये मध्ये फुलांचे वेगळे वेगळे कलर. इथून बऱ्यापैकी फुल व्ह्यू दिसतो गार्डनचा. तुम्हाला जर त्या तिकडे कार दिसत असतील तर तिकडे पार्किंग आहे. हे गार्डन पाहायला जवळपास 2 तास तर आरामातच जातात. कारण इथे इतके मस्त व्ह्यूज आहेत. आपले फोटोज व्हिडिओज करण्यात, इथला व्ह्यू एन्जॉय करण्यात टाइम कसा जातो समजत पण नाही. पण इथे अजिबात थकवा जाणवत नाही. मी देखील इथे व्हिडिओज काढून घेतले आणि फोटोज देखील काढले. सो चला आता इथून पुढे बघूया आणखी काय आहे. हे पहा, इथे फोटोशूट करता येते. इथे त्यांचा कॉस्ट्युम आहे, फोटोग्राफर आहे आणि कपल साठी 200 आणि सिंगल साठी 150 असा रेट आहे. जवळपास आमचे गार्डन आता पाहून झाले आहे आणि हे गार्डन पाहून झाल्यावर असं वाटतं इथे येणं वर्थ आहे, रिअली वर्थ आहे. सो तुम्ही देखील नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. आणि असेच आमचे सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि उटी लेक हा व्हिडिओ आम्ही अपलोड केला आहे. सो तो पाहिला नसेल तर जरूर पहा आणि त्याची लिंक वरती आय बटन मध्ये देत आहे. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. जय जिजाऊ, जय शिवराय.